अरे नरेंद्र बोले तो सिलेंडर गायब. नरेंद्र गायब. हो सिलेंडर गायब. हो दादा. नरेंद्र मोदी मुर्दाबाद. भाजप सरकार भाजप की हुकुमशाही नहीं चलेगी. घोषणाबाजी केलेली आहे. एक मिनिट दादा, काय सांगणार की आज या ठिकाणी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आलेली आहे, काय कारण होतं आणि कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी निदर्शने केली आहे? आज जालना जिल्हा काँग्रेसतर्फे जे गॅसची दरवाढ झालेली आहे त्यासाठी आम्ही निदर्शने केलेली आहे आणि जालना जिल्ह्यात खूप फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहे आणि खूप लोकांचे व्यावसायिक म्हणजे हॉटेली हे बंद झालेले आहे आणि एजन्सीवाले हे जे ब्लॅकमेलचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी ते त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन पेटवलो. याच्यामुळे साठी हे दरवाढ हटकून म्हणजे मोदी सरकार हे नाही चक्कीपणामध्ये राहिलेली आहे आणि जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आणि जनतेचा दरवाढ पहिलेच भपका वाढलेला आहे, लोकांच्या घरात आहे, एकदम महागाईचं हे झालेलं आहे. पण आजच्या कंडिशन मध्ये ही गॅसची दरवाढ झाली तर लोकांना अजून म्हणजे भर पडणार आहे, खिशाला झळ लागणार आहे. त्याच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदी सरकार और भाजपा सरकारचा जालना जिल्हा काँग्रेस तर्फे निषेध करत आहोत. काँग्रेस पक्षाचा हे नरेंद्र मोदीचा करायचं काय? नरेंद्र मोदीचा करायचं काय? अरे नरेंद्र बोले तो सिलेंडर गायब. नरेंद्र गायब. हो सिलेंडर गायब. हो दादा. नरेंद्र मोदी मुर्दाबाद. भाजप सरकार भाजप की हुकुमशाही नहीं चलेगी. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. प्रियंका गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. खड़गे साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. बदर भाई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अरे नरेंद्र बोले तो नरेंद्र बोले तो या भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुर्गा वर पाय. भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुर्गा वर पाय. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. या भाजप सरकारचं करायचं